नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घड्याळावर आधारित येणारे प्रश्न कसे त्याची उत्तरं काढायचे हे आपण बघणार आहोत. सर्वप्रथम घड्याळ समजून घेणं गरजेचं आहे. घड्याळीत एकूण जे आकडे आहेत तर ते 12 आहेत आणि वर्तुळाचं अंशात्मक माप हे 360 अंशाचं असतं आणि या 360 अंशामध्ये आपल्याला शोधायचं असं असतं की 12 व 1 यांच्यामध्ये किती मापाचा कोन तयार होणार आहे, म्हणजे ह्या 5 मिनिटांमध्ये किती अंशाचा कोन तयार होणार आहे ते शोधण्यासाठी आपल्याला या 360 अंशाला हे जे 12 भाग आहेत ह्या 12 भागांनी भाग द्यावा लागतो. म्हणजे आपल्याला या 5 मिनिटाचं जे अंशात्मक माप आहे ते आपल्याला मिळणार आहे. म्हणून 12 × 12, 12 × 3 = 36, 12 × 12, 12 0 0. म्हणून या ठिकाणी या 5 मिनिटाचं जे अंशात्मक माप आहे ते 30 अंशाचं आहे आणि याच्यावरूनच की 30 अंशाचे भाग या ठिकाणी तयार होणार आहे. प्रत्येक 5 मिनिटामध्ये 30 अंशाचं माप असतं. आता याच्या आधारावरती आपण हा प्रश्न सोडवूया. घड्याळीत 3 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल, हा प्रश्न आपल्या समोर आहे. तर याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला 5-5 मिनिटाचा विचार करावा लागणार आहे. 30 अंश 30 अंश. जेव्हा 3 वाजलेले आहेत त्यावेळेस हे 3 भाग एकत्र येणार आहेत, म्हणजे हे 30 30 आणि 30, 3 त्रिक 9, 90, म्हणजे ज्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होणार आहे.